माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्य विक्री, वाहतूक, हातभट्ट्यांवरती छापेमारी सुरू केली। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने तब्बल 29,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव, उपाधीक्षक जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक ए.व्ही. घाडगे, राकेश पवार, पंकज कुंभार, सचिव भवड, दुय्यम निरीक्षक राम निंबाळकर, धनाजी पवार, सुखदेव सिद्ध यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली। या कारवाईत पथकांनी 42 गुन्हे दाखल करीत 50 जणांवरती कारवाई केली। यामध्ये 28,290 लिटर गुळमिश्रित रसायन, 1434 लिटर हातभट्टी, 175 लिटर देशी व 18 लिटर विदेशी दारू, 11 लिटर बियर, 75 लिटर ताडी जप्त केली। माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।